मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी मिळणारा दर्पण पुरस्कार पत्रकारांसाठी सर्वोच्च सन्मान असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलं। देवगड तालुक्यातील पोंभुर्ले इथं दर्पण पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरातील मँगो FM आणि दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे संपादक आशिष कदम यांना दर्पण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेच्या वतीनं राज्यातील पत्रकारांना दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। कोल्हापूरच्या मँगो FM आणि दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे संपादक आशिष कदम यांना सभापती राम शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, दैनिक नगर टाइम्सचे संपादक श्रीराम जोशी यांच्यासह राजीव साबळे, प्रकाश कुलथे, जीवनधर चव्हाण, बसवेश्वर चेणगे, विजय पालकर, अनिल काळबांडे, पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना दर्पण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत दिला जाणारा दर्पण पुरस्कार पत्रकारांसाठी सर्वोच्च सन्मान असल्याचं सभापती राम शिंदे यांनी नमूद केलं। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक आणि परिसराच्या विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन सभापती शिंदे यांनी दिलं। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, माजी आमदार प्रमोद जठार, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, प्रांताधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार AJ पवार, आकाशवाणीचे माजी संचालक जयू भाटकर, सरपंच प्रियांका आवाडे यांच्यासह प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते।